तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी होतं आणि ती माझ्यासाठी खूप मोठी त्रासदायक गोष्ट होती की जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते फक्त बिकॉज ऑफ मी. आणि या गोष्टीतनं माझ्या वडिलांना ज्या आईवडिलांना ज्या समाजाने नाकारलं किंवा ज्यांना त्रास दिला गेला तो माझ्यासाठी खूप मोठा अपमानकारक गोष्ट होती. जेव्हा पण तुम्हाला यश हे मिळेल हे फक्त तुम्हाला एक्सपिरियन्समधून मिळेल आणि एक्सपिरियन्स हा तुम्हाला तुमच्या खराब एक्सपिरियन्समधनं मिळेल. फक्त तुम्ही आत्मसात करा, संधीचा वेट करा की तुम्हाला कुठनं संधी मिळते आणि त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या. नमस्कार, माझं नाव मनीष ठोकरे. मी मेहकर जिल्हा बुलढाणा इथून आलेलो आहे. आपण म्हणतो ना की ज्याला परिस्थिती शिकवते तसा तो सिलेबस कुठल्या शाळेमध्ये नसतो आणि त्या माणसाला कोणीही बघता क्षणी जज करू नये, कारण की त्या माणसाला परिस्थितीने शिकवलं असते. तशीच काहीतरी एक माझ्यासोबत घडलेलं आहे. जेव्हा 10वीमध्ये मी माझं स्कूलिंग झालं आहे, 5वी ते 10वीपर्यंत मी शिक्षण घेत असताना बऱ्याच ठिकाणी मी कमी पडत होतो. माझं शिक्षण असेल, माझं नॉलेज असेल किंवा माझा अभ्यास करण्याची तयारी असेल, खूप कमी पडत होती. यावेळेस काय व्हायचं की मला म्हणजे फर्स्ट टर्ममध्ये कधीच मी पास झालो नाही आणि सेकंड टर्ममध्ये असं म्हणू शकतो मला कॉलेजवाल्यांनी स्कूलवाल्यांनी फक्त पास केले, ढकलून दिले पुढच्या वर्गामध्ये. पण जेव्हा ॲक्च्युअली माझी 10वी होती त्यावेळेस मी फेल झालो 10वीमध्ये. फर्स्ट टाईम फेल झालो, सेकंड टाईमसुद्धा फेल झालो आणि माझ्या लाईफमधला हा सगळ्यात महत्त्वाचा माझा एक टर्निंग पॉईंट होता. आणि त्यावेळेस मी जे सोचलं आहे किंवा मला जे माझ्या परिस्थितीने शिकवलं आहे, आपण म्हणू शकतो की माझ्या वडिलांना जेव्हा ही परिस्थिती कळाली की मी फेल झालो तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी होतं आणि ती माझ्यासाठी खूप मोठी त्रासदायक गोष्ट होती की जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते फक्त बिकॉज ऑफ मी. आणि ह्या गोष्टीतनं काय होते की जेव्हा माझे वडील समाजामध्ये फिरत होते, ज्यांच्या शिक्षकाचा मुलगा जर फेल होतो आहे तर ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. माझे वडील शिक्षक असताना जे मुलांना शिकवायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचे किंवा त्यांचं एज्युकेशन घडवायचं आणि त्यांचाच मुलगा 10वीमध्ये फेल होतो आहे, एकदा सोडून दोनदा फेल होतो आहे. आणि या गोष्टीतनं माझ्या वडिलांना ज्या आईवडिलांना ज्या समाजाने नाकारलं किंवा ज्यांना त्रास दिला गेला तो माझ्यासाठी खूप मोठा अपमानकारक गोष्ट होती आणि त्यातनं मी बऱ्याच गोष्टी शिकलो. 10वीमध्ये मी जेव्हा फेल झालो तेव्हा जेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हतं, मग मी काय करायचो की 12वीची एक्झाम होते, मला काहीतरी करायचं होतं, माझ्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल होतं, मला काहीतरी शिकायचं होतं, मला काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यावेळेस मी काय केलं, जेव्हा 12वीची एक्झाम असतात त्या एक्झामवर मी ती पाणी देण्याचं सुद्धा काम केलं आहे आणि हे पाणी देण्याचं काम मी माझ्या आईवडिलांना न सांगता केलं आहे. आणि जेव्हा माझ्या आईवडिलांना ही गोष्ट कळाली त्यावेळेस माझ्या वडिलांना समाजामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला गेला की बाबा तुमचा मुलगा पाणी देतोय. आणि माझ्या जीवनात ती माझी पहिली कमाई होती. 90 रुपये मला 4 दिवसाचे भेटले होते आणि त्या 4 दिवसाच्या 90 रुपयासाठी माझी खूप मोठी अमाऊंट होती ती माझ्यासाठी. आणि तिथनं मी शिकलो की पैशाची किंमत काय असते. जीवनामध्ये जर तुम्ही कुठली गोष्ट जर तुम्हाला हवी असेल, तुम्हाला पैशाची किंमत माहिती असली पाहिजे आणि तिथे मला ती कळाली. जेव्हा मी 10वी झाली, 10वीनंतर मला माझ्या फॅमिलीने खूप समजवलं, कारण मला इंग्लिश असेल, मॅथ असेल, खूप भीती वाटायची की माझं कसं होईल, कारण मी त्या विषयामध्ये फेल झालो होतो 10वीमध्ये. माझ्या परिवारानं माझ्या या वाईट परिस्थितीमध्ये फक्त माझा परिवार माझ्यासोबत होते. माझे आईवडील, माझे 2 भाऊ. माझ्या भावांनी मला फोर्सफुली आणि खूप कन्व्हिन्स करून मला त्याला सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायला लावली. मी सायन्समध्ये ॲडमिशन घेतली आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या माणसाला कुठली परिस्थिती शिकवते तो माणूस कधी एक निर्णयाचा आणि निश्चयाचा पक्का असतो. त्यानंतर माझं 11वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन केलं, इवन मी पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा मी केलं. पुण्यामध्ये येऊन मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि कुठेच माझ्या लाईफमध्ये जिंदगीतल्या कुठल्याच एक्झाममध्ये त्यानंतर मी कधी फेल नाही झालो, बिकॉज त्या माझ्यासाठी खूप मोठा एक धडा होता लाईफमधला. ते झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्याकडून सगळ्यात मोठा प्रश्न होता की जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होते, मी पुण्यामध्ये येतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि त्यानंतर माझ्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न असतो की बाबा एक पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या मुलाला नोकरी कशी मिळते किंवा कशी मिळेल. इवन मला हे सुद्धा माहिती नव्हतं की तुमचा रिझ्युमे कसा असला पाहिजे, तुमचा बायोडाटा कसला असला पाहिजे, तुम्ही कशाप्रकारे कपडे घातले पाहिजे, तुम्ही कशाप्रकारे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स दिले पाहिजेत, हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मी पोस्ट ग्रॅज्युएशन होतं. इवन मला चांगल्या कंपनीने नाकारलं बिकॉज माझा टायपिंग स्पीड नव्हता, माझ्याकडे तेवढं स्किल्स नव्हते, माझ्याकडे बोलण्याची धमक नव्हती. मी बोलताना इंग्लिशमध्ये विचारलं तर मी तिथनं वापस यायचो इंटरव्ह्यूमधनं, बिकॉज ह्या गोष्टी मला खूप फेस करावं लागल्या. आणि याच गोष्टीमधून 2011मध्ये माझी ओळख मिस्टर मनोज कदम, माझे मित्र आहेत ते, त्यांच्यासोबत झाली आणि त्या ओळखीतनं आम्ही एक सामाजिक कार्य सुरू केलं. 2011 ते 2016पर्यंत आम्ही चांगल्या प्रकारे काम केलं आहे. सामाजिक वेगवेगळ्या प्रश्नावरती काम केलं आहे. ब्लड डोनेशन असेल किंवा जे पूरग्रस्तांना मदत असेल किंवा काही नोकरी मिळावं असेल किंवा काही मुलांना नोकरीसाठी गायडन्स असेल, करिअर गायडन्स असेल, हे असे बरेच सारे उपक्रम आम्ही हातामध्ये घेतले आहेत. पण 2016मध्ये जेव्हा ॲक्च्युअल प्रश्न आला होता की बाबा आपण हे काम करतोय पण याला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारे किंवा कुठेतरी एक नाव दिलं पाहिजेत, त्यावेळेस त्या ऑर्गनायझेशनला बसून आम्ही एक ऑर्गनायझेशन फॉर्म केली ज्याला आम्ही छलांग फाउंडेशन नाव दिलं आहे. आणि या छलांग फाउंडेशन मार्फत आम्ही आज आमच्यासोबत जवळपास एक 60,000+ मुलं जोडल्या गेलेले आहेत आणि या 60,000 मुलांना आम्ही नोकरीचं देण्याचं काम करतोय. आपण एक बघितलं असेल आपल्या समाजामध्ये एक रूढलेली आहे, ज्या घरात तुम्ही एखाद्या घरातला जर मुलगा शिकला तर त्या घराची प्रगती होते. बट आम्ही त्याच्या पुढे जाऊन सुद्धा एक विचार केला की ज्या घरातला पुरुष किंवा स्त्री ही शिकत असेल त्याचबरोबर तिला जर नोकरी मिळाली तर ती तर फॅमिली ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारच आहे, पण त्याच्यानंतर येणारी जी पिढी आहे
त्यांनासुद्धा त्या गोष्टीसाठी त्यांना चांगलं शिक्षणासाठी त्यांचा मदत होणार आहे. त्यामुळं शिकल्यानंतर नोकरी मिळणं ही खूप मोठा ज्वलंत प्रश्न होता. मग त्याप्रमाणे मनोज कदम आणि मी आम्ही 2019मध्ये छलांग फाउंडेशन ही एक फाउंडेशन आम्ही स्थापन केली आणि त्या फाउंडेशनमार्फत आम्ही आतापर्यंत आमच्यासोबत एक 60,000+ मुलं जुळल्या गेलेले आहेत आणि आम्ही आतापर्यंत माहीत असलेले 2230 मुलांना नोकरी मिळवून दिली आहे. जेव्हा मी पुण्यामध्ये आलो, जेव्हा मी नोकरीसाठी सर्च केला, माझ्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी होत्या की मी त्या माझ्या फॅमिलीलासुद्धा सांगू शकत होतो, ना मित्राला सांगू शकत होतो. कारण की मी एक चांगला, माझ्याकडे डिग्री तर होती, माझ्याकडे खूप सारे कागद होते, खूप पर्सेंटेजचे चांगले कागद होते, बट माझ्याकडं स्किल नव्हते. मग या स्किलसाठी कुठे मिळालं? मार्केटमध्ये फिरलो, मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी भेटलो, मला बऱ्याच साऱ्या पैशांची मागणी करण्यात आली, पण मला माझ्या वडिलांवर कधी हात पसरायचे नव्हते. बिकॉज कारण मी ऑलरेडी माझ्या वडिलांना खूप आणि आईवडिलांना खूप त्रास झाला होता माझ्यामुळे. जेव्हा मी नापास झालो होतो त्यांनी खूप या गोष्टी सहन केल्या होत्या आणि मला हे नव्हतं वाटत की आणखी मी या गोष्टीत त्यांनी माझ्यावरती इन्व्हेस्ट करावा, त्यांनी पैसे टाकावे आणि परत मी त्यातनं फेल व्हावं. आणि माझ्यामध्ये पण थोडा कुठेतरी एक कॉन्फिडन्स लूज झालेला होता ऑलरेडी. त्यामुळे मी या गोष्टीवरती वर्कआउट करण्यासाठी घाबरत होतो. लाईफमध्ये मी 150+ इंटरव्ह्यू दिले असतील आणि त्या इंटरव्ह्यूतनं मी बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकलो. बऱ्याच ऑर्गनायझेशन टायपिंगमुळे नाकारलं आहे, कुणी इंग्लिश कम्युनिकेशनमुळे नाकारलं आहे, कुणी तू नॉर्मल चप्पल घातली किंवा सँडल घातली, तुला राहण्याची बोलण्याची स्किल नाही, यामुळे नाकारलं गेलं. बट या गोष्टीतनं मी इंटरव्ह्यूतनं शिकत गेलो. म्हणून मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगू इच्छितो की लाईफमध्ये कुठलाही तुम्हाला अपयश आलं तर खचून जाऊ नका. तुम्ही त्यावरती वर्कआउट करा, त्यावरती तुम्ही आत्मसात करा की आपण कुठे चुकलो, आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही तयार राहणार. आणि यासाठी मी आज अशा लेवलला आहेत, मी आता एक चांगल्या कंपनीमध्ये जॉब पण करतो, माझं स्वतःचं चांगल्या प्रकारे मी अर्निंग पण आहे. बट द थिंग इज दॅट की जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करता, तेव्हा तुम्ही एक लेवलला जाता. आज माझ्यापुढे कुठल्या जरी इंटरव्ह्यू असेल तर मी इझिली क्रॅक करू शकतो, एवढा माझ्याकडे कॉन्फिडन्स सध्या माझ्यामध्ये आहे. बिकॉज ओनली मी त्या माझ्या चुकांवरती, माझ्या जे वीक पॉईंट्स होते त्यावरती मी वर्कआउट केले आणि त्यातनं मला हा बेनिफिट मिळाला आहे. जेव्हा तुम्ही लाईफमधल्या वाईट, चुकीच्या आणि खराब एक्सपिरियन्समधून पुढे जात असता, स्वतःला पुशबॅक न करता तुम्ही पुशअप करता आणि पुढे जाता, त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस करता. फक्त फरक असा आहे की तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस करण्याची एक धमक असली पाहिजे, एक इच्छाशक्ती असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही या गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. आपण सगळेजण बघत आहोत की मार्केटमध्ये बरेच विद्यार्थी हे MPSC UPSC करतात किंवा बरेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करतात आहे. पण अशा मुलांचं काय होतं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं सिलेक्शन असं होणार नाही आहे. किंवा जर एखादी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू असतील, तिथे आपण असं म्हणू शकतो की 2 जागा आहेत, त्यासाठी 100 मुलं आहेत. मग या मुलांसाठी काय, तर त्या मुलांनी कुठेतरी प्लॅन बी असला पाहिजे की बाबा चला आपण MPSC UPSC करतोय, तर मग त्यासोबत आपल्याला एक कॉर्पोरेट लाईफमध्ये पण आपण जॉब करू शकलो पाहिजे. आता असं नाही झालं पाहिजे की तुम्ही स्वतःच्या लाईफमधले 3 वर्ष 5 वर्ष तुम्ही MPSC UPSCमध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये टाकलेत आणि आता एक स्टेज आली की बाबा मला कळालं की माझं होत नाही आहे, आता मला कुठेतरी अर्निंग करण्याची गरज आहे. तुमचा परिवार तुमच्यावरती डिपेंडंट आहे, तुमचे आईवडील तुमच्यावरती डिपेंडंट आहे आणि अशाच मुलांना बरेच सारे प्रश्नाचे भेडसावतात. मग या गोष्टीसाठी तुम्ही तुमचा प्लॅन बी तयार केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या कॉम्पिटेटिव्हचं प्रिपरेशन करता करता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह आणि प्लस कॉर्पोरेट हे दोन्ही गोष्टी सोबत जर ठेवल्या, तर मला तर वाटतं की ज्या मुलांचा याच्यावरती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा बाकीच्या एक्झाम प्रिपरेशन करत असतील, त्या मुलांना लाईफमध्ये कुठेतरी असे नैराश्य येणार नाही. आणि आम्ही बघितलं की कोरोना काळामध्ये किंवा आम्ही म्हणू शकतो की जो आमचा जो टर्निंग पॉईंट होता लाईफमधला किंवा छलांग फाउंडेशनचा जो टर्निंग पॉईंट होता तो कोरोनाचा काळ होता. ज्या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला जवळपास जे मुलांना जिथे नोकऱ्या जात होत्या मुलांच्या, त्यावेळेस आम्ही मुलांना नोकरी देण्याचं काम केलं. प्लस आम्हाला त्यावेळेस मुलांचे जे ब्लेसिंग मिळाले किंवा मुलांचे जे आम्हाला त्यांच्याकडनं जे फीडबॅक मिळाले, त्याच्यातनं आम्हाला खूप इन्स्पायरेशन मिळत गेलं आणि हे काम आम्ही मोठ्या प्रमाणात करत गेलो. आणि आता अशी गोष्ट आहे की छलांग फाउंडेशन गावागावामध्ये, गावातल्या प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यातले प्रत्येक मुलं आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि आमच्यासोबत बऱ्याच साऱ्या कंपन्या पण टाईप्स आहेत, त्यांच्या थ्रू आम्हाला ओपनिंग येतात. आम्ही हा ओपनिंग आमच्या ग्रुपमध्ये पोस्ट करतो आणि यातनं मुलांना डायरेक्ट HR लोकांचे नंबर मिळतात. या कार्यामध्ये किंवा या जे सामाजिक आम्ही कार्य हातात घेतलेले, यामध्ये कुठल्याही प्रकारची पैशांची देवाणघेवाण आम्ही बिलकुल करत नाही. ना कुठल्या व्यक्तीला पैसे मागितले जातात किंवा कुठल्या कॅन्डिडेटला थर्ड पार्टी थ्रू पैसे मागितले जातात. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट काम चालते. असंच माझ्यापुढे एक ज्वलंत एक्झाम्पल होतं. माझ्या गावाकडचा मुलगा होता, त्याचे वडील एका छोट्या शॉपमध्ये काम करायचे आणि खूप मेहनती मुलगा होता, ITI झालं होतं. पॅन्डेमिक नंतर, कोरोनानंतर त्यांच्या वडिलांचं पण बरेच 3 महिने झाले त्यांना नोकरीमध्ये किंवा त्यांचं अर्निंग बंद झालं होतं. त्या मुलाला मी इकडे पुण्यामध्ये घेऊन आलो आहे, त्याला ITIमध्ये. त्याला माझ्या रेफरन्स एका ठिकाणी नोकरी लावले आणि आज त्या मुलांनी स्वतःचं फ्लॅट, वाघोलीमध्ये स्वतःचा फ्लॅट घेतला, स्वतःचं घर घेतलं, स्वतःची गाडी घेतली. इव्हन तो ॲज अ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या क्षेत्रामध्ये तो नावाजलेला व्यक्ती झालेला आहे. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी प्राऊड मोमेंट आहे की मी कुणाला तरी माझ्या थ्रू कुणाला तरी एक नोकरीला लावलं आहे, त्याचं घर चालते, त्याची फॅमिली, त्याचे आईवडील सॅटिस्फाय. जेव्हा पण मला ते भेटतात ते फक्त मला एवढं सांगतात की फक्त मनीष तुझ्यामुळे माझ्या मुलाचं चांगलं झालं आणि माझा दुसरा पण मुलगा आहे, त्याला पण तुझ्याकडनं असेल तर मला त्याला पण हेल्प कर. तर मी एवढं सांगू शकतो की सक्सेस कम फ्रॉम एक्सपिरियन्स अँड एक्सपिरियन्स कम्स फ्रॉम बॅड एक्सपिरियन्स. जेव्हा पण तुम्हाला यश हे मिळेल
हे फक्त तुम्हाला एक्सपिरियन्समधून मिळेल आणि एक्सपिरियन्स हा तुम्हाला तुमच्या खराब एक्सपिरियन्समधनं मिळेल. फक्त तुम्ही आत्मसात करा, संधीचं वेट करा की तुम्हाला कुठनं संधी मिळते आणि त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या. सगळ्यात शेवटी मी आपल्या ग्रोमोशन टीमचे सगळ्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी संधी दिली आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा जो फ्री ऑफ कॉस्ट प्लॅटफॉर्म आहे, जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांना त्याचा बेनिफिट होऊ शकतो. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांनी फील फ्री आमच्यासोबत कनेक्ट करावं आणि या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्यावा, जेणेकरून हा तुम्हाला पण तुमच्या फायद्यासाठी नोकरी मिळू शकेल. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.